तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वर्ग 8वा विषय मराठी यामधील निबंध लेखन व त्याचे प्रकार हे आज आपण बघणार आहोत. तर सर्वसाधारणपणे निबंधाचे आपण स्थूलमानाने 5 प्रकार मांडतो. ते प्रकार असे आहेत. पहिला प्रकार आहे कल्पनाप्रधान निबंध, दुसरा वर्णनात्मक निबंध, तिसरा आहे आत्मकथनात्मक निबंध, चौथा चिंतनात्मक निबंध आणि पाचवा कथनात्मक निबंध. तर यावर्षी इयत्ता 8वीमध्ये आपणास प्रामुख्याने निबंधाचे 3 प्रकार अभ्यासायचे आहेत. एक म्हणजे कल्पनाप्रधान निबंध, दुसरा वर्णनात्मक निबंध आणि तिसरा आहे आत्मकथनात्मक निबंध. तर हे प्रकार कशा प्रकारे आपण लिहायचे, कल्पनाप्रधान निबंध म्हणजे काय, किंवा वर्णनात्मक निबंध म्हणजे काय, किंवा आत्मकथनात्मक निबंध म्हणजे काय, तर याबाबत विस्तृत माहिती आपण या पाठामध्ये घेणार आहोत. तर सर्वात पहिला प्रकार आहे कल्पनाप्रधान निबंध. मग कल्पनाप्रधान निबंधामध्येच पहिला शब्द जो आहे तो आहे कल्पना. कल्पना म्हणजे काय, इंग्रजीमध्ये ज्याला आपण इमॅजिनेशन म्हणतो. म्हणजे कोणत्याही वस्तूची, घटनेची, प्रसंगाची कल्पना आपण ज्या वेळेला करतो त्याला कल्पनाप्रधान निबंध असं म्हणतात. की जे कधीच घडू शकत नाही ते घडले तर काय होईल अशी कल्पना करून लिहिलेले निबंध म्हणजे कल्पनाप्रधान निबंध होत. की आपण काहीतरी इमॅजिन करतो, आपण कोणती तरी कल्पना करतो आणि त्या कल्पनेला मग आपण आपल्या शब्दांच्या सहाय्याने रंगवतो, शब्दांच्या माध्यमातून आपण त्याला विस्तृत करतो. तर अशा प्रकारे लिहिलेला जो निबंध असतो त्याला कल्पनाप्रधान निबंध असे म्हणतात. उदाहरणार्थ, माणसाला कधीही पंख फुटू शकत नाहीत, पण तरीही कल्पना करा की आपल्याला पंख फुटले तर आपण काय करू. पक्षाच्या रूपात असताना आपल्याला इतर माणसे कशी दिसतील, त्यांचे वागणे, बोलणे हे कसे दिसेल, त्यांच्याविषयी आपल्या मनात कोणते विचार येतील, कोणकोणत्या भावना येतील, हे सर्व कल्पनाप्रधान निबंधामध्ये येतं. की एक साधं उदाहरण दिलेलं आहे की माणसाला पंख कधीच फुटू शकत नाही किंवा तो स्वतःहून हवेमध्ये कधीही उडू शकणार नाही. परंतु अशी कल्पना करा की मला जर पंख फुटले तर मी काय करेल, मी काय करू शकेल. पक्षाच्या रूपात असताना इतर माणसे मला कशी दिसतील. मी ज्या वेळेला हवेत उंचावरून उडेल तेव्हा मला हा जो जमिनीवरून दिसणारा जे चित्र आहे ते मी आकाशात गेल्यावर कशा प्रकारचं चित्र मला दिसेल. माणसे छोटी छोटी दिसतील, अगदी मोठमोठाली वृक्ष जी जमिनीवर बघितल्यावर उंचच उंच वाटतात ती मी आकाशातून बघितली तर अगदी मला छोटी छोटी दिसायला लागतील. या पक्ष्यांचं जीवन हे मी जगताना कसा जगेल, मला त्यातून काय अनुभव मिळेल, कसला आनंद मला त्यातून होईल. अशा प्रकारची कल्पना ज्या वेळेला आपण करतो, अशा प्रकारची भावना जेव्हा आपण करतो आणि ते आपण शब्दांच्या रूपात जेव्हा मांडतो तेव्हा हा जो निबंध आहे त्या निबंधाच्या प्रकाराला म्हणतात कल्पनाप्रधान निबंध. मग असे अनेक निबंध असतात. जसं काही उदाहरणं मी दिलेली आहेत की माणूस अमर झाला तर, की आता अमर होणार नाही आहे हे सगळ्यांना माहिती आहे. कारण निसर्गाने भल्या भल्या मोठ्या विभूतींनासुद्धा अमर होण्याचा आशीर्वाद दिला नाही, तर आपल्यासारख्या सामान्य माणसाला अमर होणं किंवा अमर होता येणं हे अशक्यच आहे. परंतु तरीही आपण कल्पना करतो आहे की आपल्या कल्पनाशक्तीचा वापर करून आपण शब्दांची मांडणी करून आपण एक वेगळ्या विश्वामध्ये आपल्या मनाला आणि इतरांना नेण्याचा प्रयत्न हा करू शकतो. म्हणजेच आपल्या कल्पनाशक्तीला जिथे वाव मिळेल. कारण हे संपूर्ण जगसुद्धा कल्पनेतूनच निर्माण झालेलं आहे. की कधीतरी कोणाला तरी वाटलं की विमानासारखं एखादं साधन असावं की जे हवेमधून उडेल आणि मग एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी अगदी वेगाने आपल्याला हवेतून प्राचारण करता येईल, विहार करता येईल. आणि त्यातूनच विमानाचा शोध लागला. म्हणजे कल्पनेतूनच काय दिसतं आपल्याला, शोध लागत असतो. म्हणून आपल्या कल्पनेचा विस्तार व्हावा, आपली कल्पनाशक्ती ही अधिकाधिक चांगली व्हावी
याकरिता अशा प्रकारच्या निबंधांचं आयोजन हे केलं जातं, ज्यामुळे विद्यार्थ्यांची कल्पनाशक्ती ही काय होते, वाढते. तो एका वेगळ्या विश्वात, एका वेगळ्या गोष्टीचा विचार करण्यासाठी शिकतो आणि त्यातूनच भविष्यात यातूनच कोणीतरी शास्त्रज्ञ होऊ शकतो, यातूनच कोणी वैद्यकशास्त्रामध्ये कोणते शोध लावू शकतो आणि तऱ्हेतऱ्हेच्या गोष्टी तो त्याला आवडणाऱ्या क्षेत्रांमध्ये त्याची निर्मिती तो करू शकतो. एवढं कल्पनेला खूप महत्त्व आहे. म्हणून कल्पनाप्रधान निबंध हे आपल्याला अभ्यासासाठी असतात. दुसरं आहे सूर्य उगवलाच नाही तर. आपण ही कल्पना करतोय सूर्य हा गेल्या त्याच्या जन्मापासून, म्हणजे असं म्हणतात की गेल्या 12 ते 13 लाख वर्षापासून सूर्य हा पृथ्वीला प्रकाश देतोय, तो सतत उगवतोय, तो एकही दिवस सुट्टीवर गेला नाही, त्याने दिवाळीच्या उन्हाळ्याच्या कोणत्याही सुट्ट्या घेतलेल्या नाही. परंतु अशी कल्पना करा की सूर्य उगवलाच नाही तर काय होईल? सगळीकडे हाहाकार माजेल, आपल्याला अंधारात राहावं लागेल आणि प्रकाशच नसेल, सूर्यप्रकाश नसेल तर आपलं शारीरिक स्वास्थ्यसुद्धा नीट राहणार नाही. अनेक प्रजाती जीवजंतू या काय होतील, लुप्त होतील, नष्ट होतील आणि या संपूर्ण पृथ्वीवर बर्फाचं साम्राज्य निर्माण होईल आणि या बर्फाच्या साम्राज्यात मनुष्य जातसुद्धा नष्ट होऊन जाईल. परंतु ही एक कल्पना आहे की आपल्या विचारांच्या पलीकडे जाण्याचा जेव्हा आपण विचार करतो, म्हणजे कल्पना करतो, त्यावेळेला आपल्याला एका अद्भुत जगामध्ये आपण जातो, एक वेगळा विचार करण्याची शक्ती आपल्यामध्ये निर्माण होते. तर हा सुद्धा काय कल्पनाप्रधान निबंध आहे. मी देशाचा पंतप्रधान झालो तर. मी होणार नाही होणार हे मलासुद्धा ठाऊक नाही, परंतु मी जर झालो तर मी काय काय करेल, मी कोणकोणत्या गोष्टींवर भर देईल, म्हणजे आपण ही कल्पना करू शकतो आणि या कल्पनेच्या माध्यमातून आपल्या मनामधले विचार हे आपण निबंधांच्या माध्यमातून काय करू शकतो, प्रकट करू शकतो. म्हणून अशा प्रकारे ज्या ठिकाणी आपल्या कल्पनेचा विस्तार आपण करतो असा निबंध म्हणजे कल्पना विस्तार निबंध होय, म्हणजेच कल्पनाप्रधान निबंध होय, की ज्यामध्ये मध्यवर्ती जी भूमिका असते ती कोणाची असते, कल्पनेची असते आणि या कल्पनेच्या अवतीभोवती आपण आपले विचार हे निबंधाच्या माध्यमातून प्रकट करत असतो. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, की आपल्याला जरी कुठेतरी निबंध लिहिणं हे रटाळ वाटत असलं तरीही त्यामागची जी पार्श्वभूमी आहे, जी भूमिका आहे, ती विद्यार्थ्यांच्या कल्पनेचा विस्तार व्हावा आणि त्या माध्यमातून त्याच्या विचारशक्तीला चालना मिळावी, हाच असलेला आपल्याला दिसून येतो. मग याकरिता काही नमुनेसुद्धा मी दिलेले आहेत कल्पनाप्रधान निबंधांचे, ते आपण वाचालच, याबद्दल मला पूर्ण शाश्वती आहे. तर या निबंधाचा विषय आहे वर्तमानपत्रे बंद झाली तर वर्तमानपत्रे बंद झाली तर काय होईल. आपण या गोष्टीचा एका वेगळ्या दृष्टिकोनातून विचार केला तर वर्तमानपत्र ही आपल्या जीवनातला एक अविभाज्य घटक आज बनलेली आपल्याला दिसतात. कारण रोजच्या रोज येणाऱ्या बातम्या, जगामध्ये घडणाऱ्या घडामोडी, याशिवाय नोकरीसाठी येणाऱ्या ज्या जागा असतात त्यासुद्धा, आणि शिवाय व्यापाऱ्यांच्या ज्या बाजारपेठेतल्या चढउतारांच्या बातम्या असतात, स्पोर्ट्समधल्या बातम्या असतात, शिवाय अनेक नाना विविध विषय, आणि त्या सर्वांचं माहितीचं आगार किंवा माहितीचं दालन हे काय आहे, फक्त एक वर्तमानपत्र आहे. मग असं वर्तमानपत्रच बंद झालं तर काय होईल, अशी कल्पना या निबंधाच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. तुम्ही जेव्हा हा निबंध वाचाल त्यावेळेला तुम्हाला त्यामध्ये खूप मजेशीर वाटेल आणि शिवाय या निबंधातून आपल्याला काय काय होऊ शकतं, ज्या गोष्टीकडे आपण कधीही ज्या गोष्टींचा विचार केला नाही, एका मर्यादेच्या किंवा एका विचारांच्या पलीकडे जाऊन एक कल्पना करून आपण जेव्हा ती बघतो तेव्हा त्यातले अनेक जे अनुभव आपल्याला येतात, अनेक दृष्टिकोन, पैलू त्यातले आपल्याला माहिती पडतात. तर त्यामुळे आपल्याला काय होतं की आपल्याला एका नव्या गोष्टीची माहिती या माध्यमातून मिळते. तर असा हा निबंध आहे लिहिलेला, तो आपण आपल्या वहीमध्ये लिहून ठेवावा. आणि शिवाय
या पठडीतले म्हणजे कल्पनाप्रधान निबंधातले 2 ते 3 उदाहरणं तुम्ही आपल्या वहीमध्ये लिहून ठेवावे. त्यानंतरचा दुसरा विषय मी घेतला आहे आई संपावर गेली तर. की बघा, आई एक जगातलं मोठं दैवत आहे. की आई नसेल तर जीवन अगदी नारकीय होऊन जाईल. कारण आई देवानंतर जर आपण कोणाला पूजत असो किंवा आपल्या मनामध्ये जर दैवताचं स्थान कोणाला असेल तर प्रत्येक मुलाला आई ही हवी असते. मग आता आई आपल्यासाठी अगदी आपल्या बालपणापासून तर आपण कितीही मोठे होत तर ती सतत आपल्यासाठी शुभचिंतक असते. आपल्या प्रत्येक सुखदुःखामध्ये, यशामध्ये, अपयशामध्ये ती आपल्याबरोबर असते आणि आपल्याला सतत ती प्रोत्साहन देत असते. मग अशी जी आई आहे, जी आपल्यासाठी अहोरात्र झटते आहे, तर ती आईच जर संपावर गेली तर, ही अशा प्रकारची एक कल्पना आहे. आणि त्या कल्पनेमागे आणि त्या कल्पनेतून आलेले जे नवनवीन विचार आहेत ते विचार या निबंधाच्या माध्यमातून आपल्याला मिळतात, की ज्याचा आपण फारसा कधी विचार करत नाही. आपण विचारांवर विचारच कधी करत नाही, कारण आपल्याला इतर गोष्टींकडे वेळ द्यायला भरपूर वेळ आहे, परंतु अभ्यासाकडे आपण फार जागरूकतेने लक्ष देत नाही. काही विद्यार्थी असतातही, परंतु बहुतांश विद्यार्थ्यांचं अभ्यासाकडे लक्ष नसतं, दुर्लक्ष ते करतात. परंतु यासारख्या निबंधांच्या माध्यमातून त्या गोष्टींचं महत्त्व, त्या व्यक्तींचं आपल्या जीवनातलं स्थान हे किती महत्त्वाचं आहे. एक व्यक्ती आपल्या जीवनातला कमी झाला किंवा आपल्या जीवनातला आपण त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तर त्याचा परिणाम आपल्या जीवनावर काय होऊ शकतो याबद्दल या कल्पनाप्रधान निबंधातून आपल्याला खूप चांगली माहिती मिळते. म्हणून हा खूप छान असा निबंध आहे, आई संपावर गेली तर. तो सुद्धा तुम्ही वाचा आणि आपल्या वहीमध्ये तो लिहून काढा. त्यानंतरचा निबंधाचा प्रकार आहे दुसरा, वर्णनात्मक निबंध. की या निबंधात एखाद्या वस्तूंचे सुंदर किंवा भीषण निसर्गदृश्याचे, एखाद्या प्रसंगाचे चित्र हे रेखाटलेले असते. की वर्णनात्मक निबंध म्हणजे आपण जे डोळ्यांनी बघतो त्याचं वर्णन करणे आणि मग ते शब्दांच्या, वाक्यांच्या माध्यमातून मांडणे याला वर्णनात्मक निबंध असं म्हणतात. मग तो जो प्रसंग आहे तो प्रसंग कोणताही असू शकतो. मी बघितलेला एखादा सुंदर प्रेक्षणीय स्थळाचा तो प्रसंग असू शकतो. मी बघितलेला एखादा भीषण अपघात तो असू शकतो. मी बघितलेली एखादी सुंदर अशी क्रिकेटची मॅचसुद्धा असू शकते. माझी गेलेली सहल आणि मी बघितलेल्या सहलीतल्या स्थळांबद्दल मी माहिती देऊ शकतो. म्हणजे मी बघितलेले प्रसंग, जसं आपल्या शाळेमध्ये विविध प्रकारचे कार्यक्रम होतात, स्नेहसंमेलनं होतात, बक्षीस वितरणाचे समारंभ होतात, 15 ऑगस्ट, 26 जानेवारी असे नाना विविध उपक्रम हे होतात. तर त्या गोष्टींचे प्रसंग हे आपण काय करू शकतो, या प्रसंगात्मक जे प्रसंग घडलेले आहेत त्या प्रसंगांचं वर्णन आपण वर्णनात्मक निबंधामध्ये लिहू शकतो. म्हणून असं म्हटलेलं आहे की एखाद्या प्रसंगाचे आपण ज्या वेळेला चित्र रेखाटतो, म्हणजे आपल्या शब्दांच्या माध्यमातून ते लिहितो, तेव्हा त्या निबंधाला वर्णनात्मक निबंध असं म्हणतात. मग अशा निबंधामध्ये अन्य विषयांचे हुबेहूब चित्रण करण्याचा प्रयत्न व्हायला हवा. की आपण ज्या गोष्टी किंवा प्रसंग बघितलेले आहे त्याचा हुबेहूब चित्रण या निबंधामध्ये आपल्याला करायचं असतं. उगाच विपर्यास त्यामध्ये नसावा किंवा कल्पना त्यामध्ये नसावी. तुम्ही जर एखादा क्रिकेटची मॅच बघितली असेल तर त्यामध्ये उगाच आपण आपल्या मनानेच काहीतरी लिहून निबंध आटोपतोय असं व्हायला नको. की वास्तव्याला धरून एखादी घटना, एखादा प्रसंग, एखादं बघितलेलं स्थळ किंवा इतर अनेक प्रसंग जे आपण आपल्या जीवनामध्ये बघतो, तर त्या प्रसंगाचं हुबेहूब चित्रण करण्याचा प्रयत्न या वर्णनात्मक निबंधामध्ये व्हायला हवा. असा निबंध लिहिता यावा म्हणून संबंधित प्रसंगातील आवश्यक ते सर्व तपशील माहिती हवेत. म्हणून वस्तू,
ठिकाणे, प्रसंग या सर्वांचे बारकाईने निरीक्षण करण्याची सवय लावून घेतली पाहिजे. मग आता वर्णनात्मक निबंध जर मला लिहायचा असेल तर मला काय हवं आहे की संबंधित प्रसंगातील आवश्यक ते सर्व तपशील आणि त्या तपशिलांबद्दल पूर्ण बारीक माहिती ही माझ्याकडे आवश्यक असते. मग ते एखादी वस्तू असो, ते एखादे ठिकाण असो किंवा तो एखादा प्रसंग असो, या सर्वांचे बारकाईने निरीक्षण आपण केलेले हवे, तरच आपण वर्णनात्मक निबंध हा चांगल्या पद्धतीने लिहू शकतो. म्हणजे वर्णनात्मक निबंधातून आपली निरीक्षणाची क्षमता ही काय होते, वाढते. आणि म्हणून अगदी बालवयापासूनच मुलांना कोणत्याही वस्तू, प्रसंग, ठिकाण किंवा इतर अन्य कोणत्याही गोष्टींची निरीक्षण करण्याची जर सवय असेल, बारकाईने त्या प्रत्येक गोष्टींकडे बघण्याचा जर सराव असेल, तर अशावेळी अशी व्यक्ती काय होऊ शकते, एक चांगली निरीक्षणकारसुद्धा होऊ शकते आणि आपल्या जीवनात घडलेले प्रसंग वर्णनात्मक पद्धतीने ती चांगल्या शब्दांमध्ये मांडू शकते. म्हणून वर्णनात्मक निबंध हे प्रसंगावधान राखून आणि प्रसंगाशी मिळते जुळते असले पाहिजे. वाचनातून तपशिलांची माहिती मिळू शकते. आता मला जर वर्णनात्मक निबंध लिहायचा असेल तर त्याकरिता माझं वाचनसुद्धा दांडगं असायला हवं, की माझं वाचन जे आहे ते पुस्तकांच्या पलीकडे असायला हवं. मी केवळ अभ्यासांसाठी पुस्तकं वाचतो आहे, परीक्षा आली की मी माझं पाठ्यपुस्तक वाचतो आहे, तर या पाठ्यपुस्तकांच्या पलीकडे सुद्धा एक जग आहे आणि ते जग बारकाईने निरीक्षण करून वाचण्याची क्षमता ही विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावी, याकरिता वर्णनात्मक निबंध हे सांगितलेले असतात. मग यामध्ये कोणकोणते विषय आपण घेऊ शकतो? बरेच विषय आहेत, त्यातले काही विषय मी इथे सांगतो आहे. मी अनुभवलेली पहाट, की प्रत्येक दिवस हा सारखा नसतो. प्रत्येक दिवशी काही ना काही घडामोडी, घटना, प्रसंग हे आपल्या डोळ्यासमोर येत असतात. तर अशीच एक पहाट की जी मला का वेगळी वाटली, मी त्यामध्ये त्या पहाटेमध्ये मी काय काय बघितलं, या सर्वांबद्दल आपण वर्णनात्मक निबंधाच्या माध्यमातून आपले विचार व्यक्त करू शकतो. पावसाळ्यातील एक दिवस, की असा एक दिवस की त्या दिवशी खूप पाऊस आला असेल, सर्वत्र हाहाकार माजला असेल आणि एक दुःखद प्रसंग म्हणून तो आपल्या मनामध्ये कुठेतरी घट्ट रुजलेला असेल, तर अशी एखादा पावसाळ्यातील दिवस माझ्या आईबद्दल मी वर्णन करू शकतो, की ती मला तिने आतापर्यंत माझं संगोपन कसं केलेलं आहे, ती कशाप्रकारे माझी शुश्रूषा करत होती, ती कशाप्रकारे माझ्या प्रत्येक सुखदुःखामध्ये, यश अपयशामध्ये ती सामील होती, तिचे आवडलेले गुण कोणते आहेत, तिचे न आवडते गुण हे कोणते आहेत. म्हणजे त्या व्यक्तीच्या जीवनातले सर्व प्रसंग हे आपण आपल्या शब्दांच्या माध्यमातून वर्णनात्मक निबंधामध्ये मांडू शकतो. माझे घर कसे आहे, माझ्या घराबद्दल, घरात घडलेले प्रसंग, घराची निर्मिती, घरातल्या व्यक्ती, या सर्वांबद्दल आपण वर्णनात्मक निबंधामध्ये आपण लिहू शकतो. मग हे अशा प्रकारचे निबंध म्हणजेच काय होत, वर्णनात्मक स्वरूपाचे निबंध होत. मग यामध्ये मी वर्णनात्मक निबंधामध्ये एक नमुना तुम्हाला दिलेला आहे, शाळेचा निरोप समारंभ. की माझ्या शाळेमध्ये 10वीची परीक्षा झाल्यानंतर किंवा कोणतीही परीक्षा झाल्यानंतर माझ्या शाळेमध्ये निरोप समारंभ ठेवला जातो आणि मग एक विद्यार्थी म्हणून मी त्या प्रसंगाला उपस्थित राहतो. मग त्या दिवशी मी काय काय बघितलं त्या शाळेच्या निरोप समारंभामध्ये, की मी शाळेत गेलो, शाळा वेगळी वाटली, सर्वत्र मला रंगीबेरंगी रांगोळ्या काढलेल्या दिसल्या, शिक्षकांचे पेहराव हे खूप अगदी सुशोभित असे होते, प्रसंगाला अनुसरून होते. सर्व शिक्षकांनी आम्हाला खूप छानपैकी गुलाबांची फुलं दिली. मग फुलं दिल्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात झाली. कार्यक्रमाचं नियोजन हे अत्यंत उत्कृष्ट होतं. सर्वत्र फुलं लावलेली होती आणि फुलांचा सुगंध सर्वत्र दरवळत होता. अशाच वेळी कार्यक्रमाचे जे अध्यक्ष होते,
जे आमच्या जिल्ह्याचे कलेक्टर होते आणि मुख्याध्यापक जेव्हा या कलेक्टरांची ओळख करून देतात तेव्हा आम्हालासुद्धा सुखद धक्का बसतो की हा विद्यार्थी हा आपल्याच शाळेतला आहे. तर अशा प्रकारचं घडलेल्या प्रत्येक प्रसंगाचं क्रमवार वर्णन या वर्णनात्मक निबंधामध्ये आपल्याला करायचं असतं. कारण अगदी कार्यक्रमाची सुरुवात ते शेवट हा कसा होतो, कशा पद्धतीने आपण बारकाईने या प्रत्येक प्रसंगाचं, प्रत्येक घडलेल्या घटनेचं निरीक्षण करतो, आपली निरीक्षण क्षमता ही वाढवण्यासाठी हा वर्णनात्मक निबंध असतो. तर या वर्णनात्मक निबंधामध्ये या प्रत्येक छोट्या मोठ्या प्रसंगाचा, तपशिलाचा आपण आढावा घेत आपल्या शब्दांच्या माध्यमातून हा निबंध जो आहे तो विस्तार त्याचा करीत असतो. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, ही वर्णनात्मक निबंधामध्ये आपली निरीक्षण क्षमता, आपला प्रत्येक प्रसंगाकडे, घटनेकडे बघण्याचा दृष्टिकोन हा विकसित होतो, विस्तारतो. असा हा वर्णनात्मक निबंध असतो. हा सुद्धा निबंध तुम्ही आपल्या नोटबुकमध्ये लिहून ठेवावा आणि यावर आधारित इतर 2 उदाहरणं निबंधांचे ते आपण लिहून ठेवावे. त्यानंतर आहे तिसरा निबंध, तो म्हणजे आत्मकथनात्मक निबंध. आत्मकथनासाठी सजीव प्राणी किंवा निर्जीव वस्तू असे काहीही दिले जाऊ शकते. आत्मकथनासाठी दिलेली वस्तू किंवा प्राणी हे आपल्याप्रमाणेच असतात, त्यांना आपल्याप्रमाणेच भावना व विचार असतात अशी कल्पना करून निबंध लिहायचा असतो. अशी कल्पना करून जे सुचेल ते लिहून काढा. तो तुमचा आत्मकथनात्मक निबंध होईल. की आता आत्मकथन म्हणजे काय, की एखादी सजीव किंवा निर्जीव वस्तू किंवा प्राणी हे काय करतायत, आपल्याशी स्वतःहून बोलतायत आणि स्वतःच्या जीवनाबद्दल आपल्याला माहिती सांगतायत. असा जो निबंध असतो त्याला आत्मकथनात्मक निबंध असं म्हणतात. मग आता आत्मकथनात्मक निबंध लिहिताना आपल्याला कोणती गोष्ट खूप आवश्यक आहे, तर वस्तू किंवा प्राणी हे आपल्याप्रमाणेच असतात, त्यांनासुद्धा भावभावना असतात, विचार असतात. अशी कल्पना करून ज्या वेळेला आपण निबंध लिहितो त्यावेळेला तो निबंध म्हणजे आत्मकथनात्मक निबंध होईल. म्हणून आत्मकथन म्हणजे कोणतीही वस्तू, मग एखादा फळा असेल, एखादी आपल्या घरातली एखादी वस्तू असेल, माझा टी व्ही असेल किंवा माझी सूटकेस असेल किंवा घरातली कोणतीही वस्तू असेल, माझी खोली असेल, ही माझ्याशी बोलते आहे, ती एखाद्या दुसऱ्या मनुष्याप्रमाणे तिच्या भावना माझ्याशी व्यक्त करते आहे. असा जो निबंध असतो त्याला आत्मकथनात्मक निबंध असं म्हणतात. की जसं या ठिकाणी मी उदाहरण दिलेलं आहे, मी गाय बोलते. आता गाय ही आपल्याशी कधीही बोलणार नाही किंवा ती बोलली, हंबरली तरी तिची भाषा आपल्याला कळणार नाही. परंतु आपण काय कल्पना करतोय की प्रत्येक वस्तूला, निर्जीव वस्तू का असेना किंवा प्राणी असेना, या प्राण्यालासुद्धा माझ्याप्रमाणे भावभावना आहेत, माझ्याप्रमाणे त्यांचे विचार आहेत. अशी कल्पना करून आपण त्याचे विचार जाणून घेण्याचा ज्या वेळेला प्रयत्न करतो त्यावेळेला तो जो निबंध असतो त्याला आत्मकथनात्मक निबंध असं म्हणतात. त्यानंतर आहे कुंडीचे आत्मकथन. झाडं लावण्याची जी कुंडी असते ती कुंडी आपल्याबरोबर बोलते अशी कल्पना आपण करतो आणि मग त्या कुंडीचे काय विचार असतील इतर व्यक्तींबद्दल किंवा ज्या स्थानी ती आहे तिथल्या परिसराबद्दल, तिथल्या वातावरणाबद्दल, तिच्या जीवनाबद्दल तिचे काय विचार असतील, या सर्वांबद्दल माहिती आपल्याला या आत्मकथनात्मक निबंधामध्ये लिहायची आहे. शेतकऱ्याचे मनोगत, की एक शेतकरी जो आपली कैफियत मांडतो आहे, आपलं दुःख हे इतरांसमोर मांडतो आहे, तर तो शेतकरी म्हणजे मी आहे असं समजून आपण त्याची भावना, त्याचे विचार हे आपण प्रकट करतो आहे. असा जो निबंध आपण लिहितो त्याला आत्मकथनात्मक निबंध असं म्हणतात. रस्त्याची कैफियत, की रस्ता आपल्याशी कधी बोलणार नाही परंतु तो रस्ता म्हणजे मी आहे आणि त्या रस्त्याला काय काय दुःख, वेदना होत असतील, त्याला कोणत्या गोष्टीमध्ये आनंद वाटत असेल, त्याला कोणत्या गोष्टीचा अभिमान असेल, त्याला कोणत्या गोष्टींबद्दल आपले विचार व्यक्त करायचे असतील, हे रस्त्याच्या मनातल्या भावना जाणून घेऊन आपण त्या पद्धतीने आपल्या भावना या निबंधाच्या माध्यमातून व्यक्त करू शकतो. म्हणजे मी ॲज अ रस्ता म्हणून काय करतो आहे, माझी भावना, रस्त्याची भावना, रस्त्याचे विचार हे प्रकट करतो आहे.
असा निबंध हा आत्मकथनात्मक निबंध आहे. त्यानंतर मी तुम्हाला ते कळावं याकरिता शेतकऱ्याचे मनोगत हे व्यक्त केलेले आहे. इथे एक शेतकरी आहे जो आपल्याच परिसरातील एका छोट्याशा भातकुली नावाच्या गावातला आहे आणि तो काय करतो आहे, त्याची व्यथा, त्याचे दुःख, त्याचे विचार, त्याच्या जीवनातले सुखदुःखाचे प्रसंग, त्याच्या इतरांकडून असलेल्या अपेक्षा आणि त्याला हवे असलेलं आनंदी जीवन याबद्दल त्याने आपलं मनोगत म्हणजे आपले विचार हे व्यक्त केलेले आहे. आपल्या मनातले विचार ज्या वेळेला आपण मांडतो त्यावेळेला त्याला आत्मकथनात्मक निबंध असं म्हणतात. आणि तो एक सजीव व्यक्ती आहे, त्यामुळे तो काय करतो आहे, त्याच्या व्यथा दुःख हे आपल्याबरोबर प्रकट करतो आहे, आपल्याबरोबर तो शेअर करतो आहे, म्हणून त्याला शेतकऱ्यांचे मनोगत असं म्हटलेलं आहे. तर यामध्ये त्यांनी आपल्या सर्व ज्या काही सुखदुःखांच्या त्याच्या जीवनातले जे प्रसंग असतात ते मांडलेले आहेत आणि त्या प्रसंगाच्या माध्यमातून शेतकरी कसा दुःखी होत आहे आणि त्याच्या जीवनातल्या व्यथा या आपल्या कल्पनेच्या माध्यमातून आपण जाणून घेतो. तर अशा पद्धतीने हे आत्मकथनात्मक निबंध हे लिहायचे असतात. तर विद्यार्थी मित्रांनो, मला वाटतं की या 3 प्रकारांबद्दल आपल्याला विस्तृत माहिती झालीच असेल. शिवाय जर कोणाला काही कळलेलं नसेल तर तुम्ही होणाऱ्या गुगल मीटमध्ये यावर आपण चर्चा करूयाच. परंतु तरीही जर कोणाला समजलं नसेल तर मला तुम्ही पर्सनली कॉन्टॅक्ट करून तुम्ही यावर माझ्याशी चर्चा करू शकता. तुम्ही सर्वांनी हे दिलेले जे निबंध आहेत, दिलेले जे निबंधांचे प्रकार आहेत त्यांचा योग्य पद्धतीने अभ्यास करावा, कारण परीक्षेमध्ये याला चांगले गुण असतात आणि ते गुण हे आपल्याला पुरेपूर मिळावे यासाठी तुम्ही प्रयत्न करा. आणि सांगितलेल्या प्रकारांवर किमान 2-2 निबंध तरी सगळ्यांनी आपापल्या वहीमध्ये लिहून ठेवावे. धन्यवाद. मी इथेच थांबतो.